आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपल्या ट्रिपचा 13वा दिवस. भारत सहलीतील सदस्य 13व्या दिवशी धर्मस्थळ या ठिकाणी पॉईंट पाहण्यासाठी, सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी उतरलेले आहेत. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. मी देखील व्हिडिओच्या निमित्तानं या बगीच्याचं आपणास चित्रीकरण दाखवत आहे. या ठिकाणी कर्नाटकातील शिल्पकला, दगडावरील कोरीवकाम बघण्यासारखं आहे. हा आहे बगीच्याचा परिसर. या ठिकाणी केरळासारखी बोटिंगची व्यवस्था केलेली आहे. घोडेसवारी बी आहे. भाऊ हे पाहूया आपणाला आता काय काय प्रत्यक्ष पाहायला मिळतं. संपूर्ण कोरीवकाम चबुतऱ्यावर केलेलं आहे. प्रथमतः आपण गणेशाला वंदन करून पुढील भागाचं चित्रीकरण पाहू. धर्मस्थळाचा पॉईंट. ओके, सर्व भाविक, सर्व पर्यटक धर्मस्थळ पाहण्यासाठी या वास्तूमध्ये जात आहेत. संपूर्ण वास्तू दगडी, विशिष्ट प्रकारच्या दगडामधील हे कोरीव काम आहे. बोटिंगसाठी सरोवर आहे. दगडी कामाचा अजोड नमुना. जागोजागी अशी सूचना फलक लावलेले आहे. प्लीज डोंट टच द स्कूल. दगडी कोरीव कामाचा नमुना. ಇಲ್ಲ ಬಾ ಜಿಜ್ಜಿ ನೋಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಕೊಂಡಂಗೆ ನೋಡಿ ಹಾಕಲ್ಲ ಯಾರು ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. जय शिव. कर्नाटकातील वेल्लोर मंदिराचं प्रवेशद्वार. दगडावरील कलाकुसर आदर्श नमुना. प्रवेशद्वार. मंदिरातील सोनेरी ध्वजस्तंभ. दगडी कोरीवकामाचा आदर्श नमुना. तटबंदीच्या आतील संपूर्ण दगडी कोरीवकाम. भाविक पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी जात आहेत. फॉरेनची लोक देखील या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. वाचनालय संग्रह. कोरीव कामाचा उत्तम शिल्पकलेचा नमुना. वेल्लोर येथील धर्मस्थळ. फॉरेनियर शिल्पकला पाहण्यासाठी दुरून आलेले आहेत. करताय काय?
13 दिन के सफ़र करके ये दक्षिण भारत के सहल के सदस्य अभी आराम से बैठे हैं वेल्लोर धर्मस्थळ। दक्षिण भारत सहलीतील सदस्य वेल्लोर कर्नाटक धर्मस्थळाची पाहणी करून विसावलेले आहेत। आपण आवडी तर्फे त्यांना धन्यवाद देऊया। ओके फॉरेन लोग ओके बाय व्हेरी नाईस गुड गुड। अडकून बसणार तर ते लोक ते दोघी नाही चला येऊया खाल्लं जाऊन येऊया बसण्यापेक्षा मंदिर की मूर्तियों की कला कसं